नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ याची निवडणूक झाली आणि अचानकपणे नावीद मुश्रीफ, उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव यांचं नाव त्या ठिकाणी अचानकपणे आलं. पण अचानकपणे आलं कसं, ही चर्चा आता जोरदार चालू आहे आणि त्याच्यात फार मोठं गणित झालं. बंटी पाटील म्हणजे बंटी सतेज पाटील उर्फ बंटी पाटील, हे सगळ्यांना आता हे नाव प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. बंटी पाटील हे काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसचे चोळेकरांचे चिरंजीव तिथं व्हावेत, हे सगळ्या गोष्टी आधी ठरलेल्या होत्या. हसन मुश्रीफही म्हणत होते हे इथं पक्षीय राजकारण आणू नये वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. परंतु नावीद मुश्रीफ हे झालेत हे आता महायुतीचेच झालेले आहेत, त्याच्यात शाहू आघाडी वगैरे काही संबंध नाही. आता गोकुळचा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे 4,000 कोटीचा टर्नओव्हर आहे तिथं. म्हणजे आर्थिक सुबत्ता, म्हणजे आमदारकी नको म्हणतात ते खरं आहे, आमदारकी नको, पण मला तिथलं संचालक पद पाहिजे. म्हणजे एवढं मोठी ती संस्था आहे, मलईदार आहे, अर्थकारण मोठं आहे, सगळं आहे. परंतु बंटी पाटील नको आहे, काँग्रेसचे नको बंटी. कुणाची वाजली ऐन वेळेला घंटी, म्हणजे फोनची घंटी. आणि अचानक हे बदल कसे झाले, तर हिथं येते परत देवाभाऊ मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना चंद्रकांत दादा पाटील यांचा फोन जातो आणि परत काँग्रेसची सत्ता नको, महायुतीचाच उमेदवार तिथं पाहिजे. मग परदेशातून नावीद मुश्रीफ यांना पाचारण केलं, बोलवलं जातं, ते तिकडे गेले ते. परंतु हसन मुश्रीफ हे तर काँग्रेसचा म्हणजे पक्षीय राजकारण नको, आपण आता संधी दिली पाहिजे वगैरे म्हणत होते. पण तेही शेवटी मुख्यमंत्र्यांचा आदेश, देवाभाऊंचा आदेश कोण नाकार देणार. आणि अखेर महायुतीच्या हातातच अध्यक्षपद गेलं, हे आता सगळ्यांनी बघितलं. आता इथं राजकारण कसं चाललंय, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आणि एक गणित आहे, ते म्हणजे चंद्रकांत दादा आणि महाडिक यांचा जो एकमेकाचा ऋणानुबंध असेल, त्यांचे एकमेकांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध असतील या घराण्याची, ते तिथं त्या ठिकाणी मुन्ना महाडिक म्हणजे धनंजय महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनी ही प्रतिष्ठा केली. कारण 25 वर्ष महाडिकांच्या हातात ती गोकुळची सत्ता आहे. तर हसन मुश्रीफ, आबिटकर ह्या सगळ्या मंडळींनी, मग तिथं विनय कोरे असतील, ह्या सगळ्यांनी बंटी पाटील यांनी जास्त प्रयत्न केले आणि ही सत्ता 5 वर्षापूर्वी उलथवून लावली गोकुळची आणि ह्यांच्या ताब्यात घेतली. तर काही करून मुन्ना महाडिक यांना बंटी पाटलाच्या हातात, काँग्रेसच्या हातात ही सत्ता देऊ नये. काँग्रेस सोडा, पण बंटी पाटील नको. हेच आता महाडिक विरुद्ध सतेज पाटील हे आता प्रसिद्ध आहे सगळं राजकारण, कसे एकमेकावर तुटून पडतात, अगदी लोकसभा असेल, विधानसभा असेल. परंतु आत्ता नावीद मुश्रीफांना लॉटरी लागली. म्हणजे हसन मुश्रीफांना हे अपेक्षित नव्हतं, ते घडलंय. आणि हसन मुश्रीफ सगळंच माझ्या घरात पाहिजे त्या भावनेचे नाही आहेत पहिल्यापासून. परंतु ते नशीब देतंय ना, त्यांना नशिबातनं आहेच त्याच्या. आणि नावीद सुद्धा आहे, तो कर्तबगार आहे त्यांचा मुलगा, तेही नाकारता येणार नाही. तर अशा वेळेला मग चंद्रकांत दादांनी सगळी सूत्र फिरवली आणि चंद्रकांत दादांनी परत या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर आपला पगडा कसा आहे हे दाखवून दिलं. हे कुणालाच माहित नाही राजकारण काय घडलं. ऐन वेळेला चंद्रकांत दादांनी ही सगळी सूत्र हातात घेतली आणि सांगितलं की नाही, नावीदला आपण करूया. सर्वांना म्हणजे बंटी सुद्धा काही म्हणणार नाहीत, आणि मुश्रीफांचं त्यांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. मग ते सर्व पक्षीय झालं म्हणतात, परंतु नावीद मुश्रीफ झाले अध्यक्ष गोकुळचे, ते महायुतीचेच झाले. आता नंतरच्या काळात राजकारण बरंच काही काही होईल, पण मुश्रीफांचा मुलगा असल्यामुळे बंटी पाटलांना सुद्धा काही बोलता येईना ना, हे सुद्धा घडलंय. दुसऱ्या नावावर एक मत विना नावीदवर एक मत झालं. हसन मुश्रीफांना सुद्धा एका प्रकारे तो एक आपल्या मुलाला मिळते म्हटल्यावर आता मुलगा गादी चालवायला आलेला आहे. आता पुढच्या काळात काय काय होतं हे बघता येईल. परंतु कोल्हापूरच्या राजकारणात चंद्रकांत दादा हे फक्त पुण्याचंच आता बघायला लागले, इतर ठिकाणी लक्ष देत नाहीत वगैरे, हे जे आरोप होत होते हे चुकीचे ठरले. चंद्रकांत दादा हे परत त्या राजकारणात कोल्हापूरच्या आपण कसे सक्रिय आहोत हे दाखवून दिलं. आणि शेवटी देवाभाऊंचं शब्द कोण डावलणार, एका झटक्यात सगळ्यांनी मान्यता दिली.
आणि महायुतीचा विजय झाला त्याच्यामध्ये. सगळे झाले, मग विनय कोरे आले, सगळे कोण नाही असं नाही, सगळे बंटी पाटलांनी सुद्धा सांगितलं. आता हे म्हणजे आता परत ते म्हणतात पक्षीय नाही आपलं काही, पण पक्षीय नाही असं होणार नाही. महायुतीचाच उमेदवार तिथं अध्यक्ष झालेला आहे. नावीद मुश्रीफ हे महायुतीचेच आहेत आणि ह्याच्यात राजकारण बरंच घडलं आणि बंटी पाटील काँग्रेसचे जे आहेत नेते त्यांना शह देण्यासाठी महाडिकांनी हा चांगला डाव खेळला. फक्त आघाडीवर चंद्रकांत दादांनी बरोबर ते सापळे रचले आणि नावीद मुश्रीफ हे त्या ठिकाणी अध्यक्ष झाले. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे ना, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये बरंच काही ह्या गोकुळच्या ह्या निवडणुकीचे परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण आता नावीद मुश्रीफ झालेत, त्यांना सुद्धा आव्हानं आहेत त्या ठिकाणी. आता किती जण आतमध्ये नाराज आहेत, नाराजीनं आहेत, हे हळूहळू बाहेर येईल. स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत आता हसन मुश्रीफ जसं विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत मतानं परत कसे निवडून आले, बंटी पाटलांची ताकद त्यांच्या मागं होतीच, 100% होती, नाही म्हणता येणार नाही. असे त्यांचे ते संबंध आहेत. परंतु आत्ता हे जे राजकारण फिरलं गोकुळचं, त्याच्यात आता त्यांचं कितपत सख्य राहणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे नंतरच्या काळात. चंद्रकांत दादांनी चांगला डाव खेळला. चंद्रकांत दादांच्याकडे आता सांगली जिल्हा पालकमंत्री पद आहे. त्यांना कुठं पुण्यातही लक्ष घालायचं, इकडेही लक्ष, पश्चिम महाराष्ट्रातच त्यांना लक्ष घालावं लागणार आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा प्रदेशाध्यक्ष बदलायच्या हालचाली चालू झाली. पण गोकुळ म्हणजे हे साधं नाही आहे. दूध संघ, कोल्हापूर जिल्हा दूध संघ हा महाराष्ट्रातला प्रसिद्ध आहे. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल असणार आहे. ह्याचे परिणाम आगामी निवडणुकीमध्ये हे नक्की दिसणार आहेत. बंटी पाटलांची ताकद आहे. बंटी पाटील साधी व्यक्तिमत्व नाही आहे, त्यांची फळी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याशिवाय 5 वर्षापूर्वी त्यांनी आंबेडकर आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा डाव खेळला का? जिंकले ना ते. परंतु आता सत्तेचा महिमा हा एक महत्वाचा आहे. आणि देवाभाऊंचं राजकारण म्हणजे मी म्हणणाऱ्याला त्यांनी पाणी पाजलेलं आपण बघितलेलं आहे. मग अशामध्ये आज हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ हे जे अध्यक्ष झालेत, पुढच्या काळामध्ये ते कसं राजकारण करतील हे बघण्यासारखं असेल. दूध संघ आणि किती प्रगतीपथावर नेतील हेही सुद्धा बघण्यासारखं असेल. परंतु काँग्रेसचे बंटी पाटील ह्याच्यावर लक्ष ठेवून असणार आहेत आणि ते मनातनं चिडलेले पण असणार आहेत, राग पण असणार आहे. कारण काँग्रेसचा हा पराभव झाले हे त्यांना मान्य करावंच लागेल. पक्षीय राजकारण नाही, सर्व पक्षीय वगैरे असं सुद्धा म्हणतात, काही वेळेला पक्षाचं राजकारण नाही म्हणतात, पण असं होत नाही. बंटी पाटील विरुद्ध महाडिक हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये, हे सुद्धा एकमेकाचं चुरस आहे. असं एकंदर हे कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळचं हे राजकारण घडलं ते एका फोनवर घडलेलं आहे. अचानकपणे कलाटणी मिळाली आणि चंद्रकांत दादांनी त्याच्यामध्ये चांगला रोल त्यांचा राजकीय निभावला त्याने आणि हे गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ झाले असंच म्हणावं लागेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.